नमस्ते. मी ज्योती जोशी लव्हाळी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी हे जे वाचणार आहे, तो लेख प्रथम एकता मासिक आणि मग नंतर माझ्या पतझड ह्या पुस्तकामध्ये छापून आलेलं आहे. पण त्या दिवसाची जादू अशी आहे, की दरवर्षी हमखास ती मला परत परत अनुभवायला मिळते. तसंच परवा झालं. म्हणून या लेखाची मला आठवण झाली. तेव्हा मी ते वाचते. त्याचं नाव आहे बसंताची चाहूल. जाग आली तीच चमकणाऱ्या सोनेरी किरणांनी. काल घड्याळ पुढे गेलं होतं ते विसरले. वाटलं खूप उशीर झालाय. पण जेमतेम 7 वाजले होते. अमेरिकेत आल्यापासून रोज सकाळी तयार होत असताना तापमान पाहून त्याकडे प्रमाणे कपडे घालायची सवय झाली होती. सकाळी पाहिलं तर फॅरनहाईट 60 पर्यंत काटा चढलेला होता. म्हणजे म्हणजे स्वप्नात ऐकलेल्या पक्ष्यांचा किलकिलाट कदाचित खराच होता तर. पायी फिरायला जायलाच पाहिजे म्हणून घरातली सकाळची कामं एका फटक्यात आवरली. रोजची कडाक्याची अंगाला बोचणारी थंडी, बर्फाची वादळं यांचा आता खरं तर फार वैताग आला होता. एकदम त्या बाहेरच्या उभेनी एक जादूच केली. घराच्या पायऱ्या उतरून घाईघाईने खाली आले आणि पाऊल तिथेच थबकलं. गेले सतत 4 महिने बर्फाच्या महासागरात बुडून गेलेलं माझं रॉकचं अस्वलाचं शिल्प एकदम ताठ उभं राहिल्यासारखं वाटलं. त्याला सलाम ठोकला आणि खाली लॉनवर आले. तसं आमचं घर एका छोट्या हिलवरती होतं. लॉनवर आले खाली तर क्रोकसच्या छोट्या छोट्या हिरव्या कोंबांनी माझं दिमाखात स्वागत केलं. सगळीकडे थिजलेला निर्विकार पांढरा बर्फ पाहायची डोळ्यानं सवय. त्या कोंबांचं हिरवं डोकावणं माझ्या मनामध्ये खूप सुखद गुदगुल्या करून गेलं. मनात हलकेसं गाणं सुरांकित झालं. स्वप्नातल्या कळ्यानं उमलू नकाच केव्हा. तसंच हिवाळा संपत आल्याची ती चाहूल मला बंदिस्त करावीशी वाटली. वाढदिवसाची पार्टी, नवीन कपडे, बाहुली, खेळणी इत्यादी आणायचा दिवस पक्का झाल्यावर जसं लहान मुलांना मधले काही दिवस सुचतच नाही, तसंच आत्ता माझं झालं. हिवाळा संपून वसंत ऋतू येणार ही कल्पनाच मला फार अधीर करून गेली. आवाराच्या हद्दीशी माझे लाडके पांढरे बर्चेस, तेही असेच बर्फाखाली अवघडून गाडले गेले होते. त्यांच्यावरचा काचेचा बर्फ मी दिला झटकून एका क्षणात. त्यांनी माना हलकेच वर केल्या. त्या घुसमटलेल्या फांद्या एका झटक्यात परत जिवंत झाल्या आणि वरती वेगाने उडाल्या. पिंजऱ्यातून पक्षी मोकळा करावा तसा आनंद मला झाला त्यांच्या उंचावलेल्या माना पाहून. शेजारच्या मिस्टर हेनरीचं कार धुणं आज अधिकच रंगात आलं होतं. तोंडाने शिळ वाजवीत, माना हलवीत तो जोरजोरात साबणाचे फवारे कारवर उडवत होता. केव्हाही फिरायला जा, त्यांच्याकडे कोणी ना कोणीतरी कार धुवतच असतं. त्यांचा कार धुवायचा धंदा आहे की काय अशी मला नेहमीच शंका येते. आज मात्र त्यांची कार नेहमीपेक्षा स्वच्छ, नितळ, चकचकीत भासली मला. 8 नंबरच्या घरातली मोठी केसाळ कुत्री मला पाहून नेहमीप्रमाणे एक्साईट झाली. माझी कुठे, कोणावर, कधी, कशी छाप पडेल देव जाणे. पण का कोण जाणे, तिचं धावून येणं, भुंकणं याची मला रोजच्यासारखी संकटं वाटली नाहीत. मी तिला हसत हसत कुरवाळलं. बेकीचा नवरा जॉश त्याच्या घराच्या नाक्याशीच भेटला. व्हॉट अ नाईस डे. त्याच्या त्या ठराविक नेहमीच्या कृत्रिम वाक्यात
आज मात्र मला खूपच खरेपणा वाटला. बेकीची मुलं माझा आवाज ऐकून धावत बाहेर आली. "हाय मिसेस जोशी, गेस व्हॉट? वी आर गोइंग फॉर आईस्क्रीम." माझ्याही तोंडाला पाणी सुटलं. झपाझपा पावलं टाकली आणि पुढे चालू लागले. कानाला एकदम संथ खळाळणाऱ्या पाण्याचा एकसुरी नाद ऐकू आला. इथे कुठे नाला, ओहळ म्हणून मी बुचकळ्यात पडले. तर लक्षात आलं आजूबाजूचा बर्फ कणत वितळत होता. इतक्या पुरातन बर्फाच्या कातळाचं पाणी पाणी झालेलं पाहून कशी जिरली म्हणून मी चक्क मोठ्यांदा टाळ्या वाजवल्या. वर नजर गेली कारण 4-5 पक्षी टेलिफोनच्या वायरवरती माझ्या टाळ्यांना दाद देत होते आणि ते एकदम एका सुरात चिवचिवाट करू लागले. मिसेस डेव्हिसची 2 लहान जुळी मुलं अंगावर फक्त डायपर घालून लॉनवर कानात वारं भरलेल्या वासराप्रमाणे उंडारत होती आणि त्यांची आई मिसेस डेव्हिस त्यांच्या मागे त्यांचे कपडे हातात घेऊन धावत होती. रस्त्यात नेहमीच्या मार्थाबाई हळूहळू काठी टेकत चालताना दिसल्या. पण का कोण जाणे, नेहमीपेक्षा त्यांचं चालणं मला वेगाने वाटलं. सगळीकडे कसला तरी मोकळा मोकळा प्रकाश खुला झाला होता. कळ्या फुलताना सुगंध देतात, पण बर्फ वितळताना चकचकीत उन्हालाही सुगंध येतो, हे आत्ताच मला उमगलं. सर्व वातावरण त्या अनाहूत सुगंधाने दरवळत होतं. निर्विकार चेहऱ्याचा सहज न हसणारा जॉन रस्त्यावर भेटला. न बोलणारा तो चक्क थांबला आणि म्हणाला, "ज्योती, स्प्रिंग इज अराउंड द कॉर्नर." माझी नकळत मान हलली. आज झालंय तरी काय सगळ्यांना? नेहमीचा पायाखालचा तो रस्ता पण आज मला रुंद झाल्यासारखा वाटला आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडला. रस्त्याच्या दोन्ही कडांनी गेले कित्येक महिने बर्फाचा गोठलेला राडा. तो काळवंडलेला बर्फ आता पराभूत होऊन रस्त्याला शरण जातोय आणि रस्त्याचं रुंद अस्तित्व परत जागं होतंय. कसं कोण जाणे, पण सगळं वातावरणच एका नव्या जोमाने हुरपलं. सायकलवरून 4-5 मुलं अतिवेगाने आली. त्यांच्या सायकलीचे टायर्स अशक्त फिकट झालेल्या बर्फावरती चरे उमटून गेले. झाडाचे वृक्ष सांगाडे पिवळ्या सोनेरी उन्हात न्हात होते. त्या चकाकीत त्यांच्यात लपलेली हिरवी छटा माझ्या अंतःचक्षूंना स्पष्ट दिसली. त्यातल्याच एका फांदीवर बसलेला बुलबुल आनंदाने गात होता. त्याच्या गाण्याचा अर्थही मला स्पष्ट समजला. वसंताची पालखी दारी येत असल्याची घोषणा तो आरोळत होता. मन मोहरलं. सगळीकडे आज हसणाऱ्या माणसांची जात का फुलली त्याचं कोडं एकदम सुटलं. हाडाहाडात थंडी गोठवणारा ओल्ड मॅन विंटर आता पराभूत होऊन निरोप घेत होता. त्या चैतन्यदायी वसंताचा विजय असो. मी म्हटलं तसं मगाशी हा अनुभव दरवर्षी मला हमखास जेव्हा प्रथम हवा उबदार होते आणि वसंताची चाहूल लागते तेव्हा होतो. आणि नेहमीचंच साधं चालणं माझं एकदम चैतन्यदायी होतं. आता लवकरच गुढीपाडवा येतोय, तेव्हा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा
आणि तुमच्या मनात आनंदाची, चैतन्याची गुढी सतत उभारलेली राहो, अशी मनापासून प्रार्थना. परत लवकरच भेटू. धन्यवाद.